मंत्री आदिती तटकर यांची ही माहिती आहे। लाडक्या बहिणींचा मे महिन्याचा हप्ता खात्यात जमा झालेला आहे। लाभार्थ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे। हप्ता आता प्रत्येकाच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतोय। महिन्याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर 1 दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता। आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे हा पोहोचवण्यात येत आहे। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर लाडक्या बहिणीची हप्ता सुरुवात झाली नागपूरच्या अधिवेशनाच्या वेळेलाच जर आपण सगळ्यांनी माहिती घेतली असेल तर त्यावेळेलाच महिन्याचा हप्त्याचा निधी आहे 1400 कोटीचा हा विभागाला प्राप्त झालेला आहे आणि याला साधारणपणे आता 10 ते 15 दिवस झालेले आहेत। त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्याही विभागाचा निधी हा महिला व बालविकास विभागाला लाडक्या बहीण योजनेला देण्यात आलेला नाही आहे। हा साधारणपणे दर महिन्याच्या हप्त्यासाठीचा जो निधी आहे हा 10 दिवसापूर्वी आम्हाला प्राप्त झाला। जो लाडक्या बहिणीचा हप्ता स्थगित होता त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे आणि याचा दुसऱ्या कुठल्याही विभागाच्या निधीशी काही संबंध नाही। निश्चितपणाने त्या विभागाच्या जे मंत्री आहेत ते त्या संदर्भातली दक्षता ही घेत असतात आणि मला वाटते की कुठल्याही एका योजनेचा दुसऱ्या कुठल्याही योजनेच्या एकंदर निधीवर काही परिणाम होत नसतो। काही लाडक्या बहिणींना जे हप्ते दिले जात आहेत खरं तर ज्या महिलांना हप्ते दिले जातात त्या महिलांचे हात कुठेतरी सरकार त्यांच्यातून कुठेतरी श्रम किंवा काम त्यांना संधी देणार आहे का फक्त हप्तेच देत राहणार आहेत त्यांच्या हातांना? ही एक योजना आहे आणि त्या योजनेमधनं आर्थिकरित्या महिलांना सक्षम करण्याची दुर्गम भागातील असतील गरजू भागातील असतील त्या महिलांना सक्षम करण्याची भूमिका आहे। आम्ही विभाग म्हणून आता पुढच्या कालावधीमध्ये महिलांना आर्थिक साक्षरता त्यांच्यामध्ये आणणं म्हणजे फायनान्शियली त्यांना लिटरसी त्यांना लिटरेट करणं या दृष्टिकोनातून आम्ही काही उपक्रम हाती घेणार आहोत। आणि साधारणपणे जर आपण बघितलं की या ज्या महिला आहेत लाभार्थी या आपापल्या पद्धतीनं सेविंग असेल किंवा छोटमोठे उद्योग सुरू करणं अशा अनेक केस स्टडीज आमच्यासुद्धा समोर आलेल्या आहेत। आम्ही फायनान्शियल लिटरसी आणण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये काम हे निश्चितपणाने लाडक्या बहिणींसाठी अजून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता मे महिन्याचा देखील हप्ता वाटप होत आहे। बहुतेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आलेला नव्हता त्यासाठी निधीची सुद्धा तरतूद करण्यात आली आणि फायनल त्यांच्या खात्यावरती तो हप्ता जमा झाला। त्यानंतर लाडक्या बहिणींचं असं म्हणणं होतं की मे महिन्याचा हप्ता मला याच महिन्यात मिळणार की पुढच्या महिन्यात, तर आता त्यांच्यासाठी ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे आणि खुशखबर सुद्धा आहे कारण मे महिन्याचा हप्ता आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटपाला देखील सुरुवात झालेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे। चॅनलवरती नवीन असाल अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा।